यांचं मिशन महाराष्ट्र ज्याच्याविषयी आता बोलणार आहोत। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा 2 दिवसांचा मुंबई दौरा आहे। 15 आणि 16 ऑक्टोबरला जे.पी. नड्डा हे मुंबई दौऱ्यात येत आहेत, म्हणजे मुंबईला येत आहेत। मुंबई महापालिकांसह इतर महापालिका निवडणुकांच्या तयारीचा ते या दौऱ्यादरम्यान आढावा घेतील असं कळतंय। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मिशन 45 चा सुद्धा ते आढावा घेणार आहेत। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नियुक्तीनंतर प्रथमच राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा हा 2 दिवसाचा 15 आणि 16 तारखेला मुंबईमध्ये दौरा होतोय। आमचे प्रतिनिधी तुषार उपरवर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। तुषार, जे.पी. नड्डांचा हा 2 दिवसांचा मुंबई दौरा किती महत्त्वाचा आहे? मुंबई महापालिका असतील किंवा मिशन 45 असेल, लोकसभा निवडणुका असतील? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर राष्ट्रीय अध्यक्ष भाजपा जे.पी. नड्डा यांचा 15 आणि 16 ऑक्टोबर रोजीचा 2 दिवसीय महत्वपूर्ण दौरा असणार आहे। कारण की मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियुक्तीनंतरचा हा मुंबई दौरा आहे। या मुंबई दौऱ्यामध्ये प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका आणि भाजपाचं लोकसभा या ठिकाणी जे मिशन आहे 45 या 2 बाबतीतला हा सर्वात महत्वपूर्ण दौरा असणार आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाला एक हाती विजय मिळवायचा आहे, तर दुसरीकडे राज्यातल्या लोकसभामध्ये या ठिकाणी 45 जागांवरती या ठिकाणी विजय मिळवायचा आहे। त्यामुळे या 2 बाबींसाठी प्रामुख्याने भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डांचा खूप महत्वपूर्ण दौरा असणार आहे। आणि या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने जे.पी. नड्डा सर्व खासदारांसोबत मुंबईमध्ये आपल्याला या ठिकाणी बैठक घेताना पाहायला मिळतील। त्यानंतर मुंबई महानगरपालिका संदर्भामध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये देखील बैठक होईल। यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर अमित शाह यांनी देखील या ठिकाणी मुंबई महानगरपालिका पार्श्वभूमीवरती एक महत्वपूर्ण बैठक मुंबईमध्ये घेतली होती आणि त्यांनी भाजपा एक हाती आता कशा प्रकारे सत्ता मिळवेल मुंबई पालिकेमध्ये या संदर्भातली घोषणा केली होती। त्या पाठोपाठ आता भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डांचा मुंबई दौरा हा मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि लोकसभा 45 मिशन या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण असा दौरा असणार आहे। निश्चित आभार माहिती दिल्याबद्दल तुषार। लोन ॲपवरची कर्जाची रक्कम